व्याघ्रेश्वर मला काय सांगितलंच नाही काय व्याघ्रेश्वर मंदिरातून निघाल्यानंतर साधारण 1 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर सुंदर असा एक भव्य रमणीय धबधबा इथे आहे। या परिसरामध्ये एक टोटल 5 धबधबे आहेत आणि पर्यटन स्थळासाठी म्हणून हे प्रसिद्ध ठिकाण आहे। त्यातल्या त्यात हा एक जो धबधबा आहे किंवा हा जो वॉटरफॉल आहे हा जरा सुरक्षित आणि व्यवस्थित आहे, जेणेकरून इथं फार सुंदर असा धबधबा आहे। हा वॉटरफॉल अतिशय सुरक्षित असा वॉटरफॉल आहे हा। जोखमीचा जो धबधबा आहे, जो पोर्शन आहे, जो भाग आहे हा खाली आहे। तिथून थेट कडा आहे, तिथून पाण्याचा झोत खाली दरीमध्ये कोसळतो। परत सुरू केला। या धबधब्यावर फार पर्यटक येतात। आता आपल्याला या धबधब्याची, या मंदिराची आणि इथं झालेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती आपल्याला आमचे सहकारी श्री नरेश पाटील साहेब हे देतील। वरदानी माता आणि वाघ्रेश्वर महाराज यांच्या निवासस्थान असलेले महलबीरा डोंगरावरील वाघ्रेश्वर मंदिर येथे वरदानी मातेचं, शंकराचं, कालभैरवाचं, योगिनी माता, गणपती आणि श्री विष्णू यांचे मूर्ती असलेले हे अतिशय प्राचीन मंदिर आहे। सदरचं मंदिर हे शिवकालीन असून या परिसरात जे पेणच्या गडीचे जे सरदार होते विठ्ठल तुपे यांच्याबरोबर आदिलशहाच्या एका सरदाराची जे लढाई झाली आहे त्यामध्ये त्याच्या लढाईमध्ये सरदार मारला गेला आहे। अतिशय पुराणकालीन हे मंदिर असून हे मंदिर पूर्वी धुपाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होतं आणि आता महलबीरा डोंगर कासमाळ या नावाने ओळखलं जातं। कासमाळ हे पेणपासून 3 किलोमीटरवर आहे, परंतु हा धबधबा जो आता नवीन धबधबा पाहत आहे असे 5 ते 6 धबधबे आहेत। हा सर्वात सुरक्षित धबधबा आहे। याच्या खालोखाल जो दुसरा धबधबा आहे सर्वात मोठा, तो आता पाणी वाटल्यामुळे भरपूर आहे। रात्री महेश स्वामी जंगम यांच्या पौरोहित्याखाली अतिशय उत्कृष्ट रीतीने सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर आता हे आम्ही